नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. दिनांक 15 ऑगस्टला उपोषणास बसण्याचा इशारा. पोलादपूर तालुक्यातील राजेंद्र निकम यांचा तहसील कार्यालयात उपोषणाचा इशारा. पोलादपूर तालुक्यातील चरई बौद्धवाडी येथील रहिवासी श्री राजेंद्र काशीराम निकम यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी तहसील कार्यालय पोलादपूर येथे उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत त्यांनी तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर केला असून या प्रकरणी तहसीलदारांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी एक बैठक आयोजित केली आहे. श्री निकम यांनी उपोषणास बसण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट झालेले नाहीये. मात्र त्यांच्या अर्जानुसार त्यांच्याकडे असलेल्या काही प्रश्नांचे निराकरण न झाल्यामुळे ते हा निर्णय घेत आहेत. त्यांचे प्रश्न मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66, पोलादपूर पोलीस ठाणे, पोलादपूर ऑटो सेंटर आणि मंडळ अधिकारी पोलादपूर यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी तहसीलदार पोलादपूर यांनी दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता एक बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला संबंधित सर्व अधिकारी आणि श्री निकम यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत श्री निकम यांच्या समस्यांचा सखोल विचार करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. श्री निकम यांचे उपोषण हे शासनाचे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न असण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पोलादपूर तालुक्यात एक राजकीय वातावरण निर्माण झाले. शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून श्री निकम यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. श्री राजेंद्र निकम हे पोलादपूर तालुक्यातील चरई बौद्धवाडी येथील रहिवासी आहे. ते एक सामाजिक कार्यकर्ते असण्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारचे आंदोलन केले आहे का याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाही. या प्रकरणाबाबत स्थानिक नागरिकांची प्रतिक्रिया मिश्र आहे. काही नागरिक श्री निकम यांच्या मागणीनुसार आहे तर काही नागरिक त्यांच्या विरुद्ध. पोलादपूर ते चरई फाटा आणि पोलादपूर बौद्धवाडी ते रोहिदास नगर आणि पलीकडे ग्रामीण हॉस्पिटल या ठिकाणी जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड असणं गरजेचं आहे. तो सर्व्हिस रोड नसल्यामुळं त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणी ॲक्सिडेंट अशी घडतात की त्या ठिकाणी जीवेच मरणच पत्करतो. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात आणि तो जो नॅशनल हायवेला जो असणारा जो रस्ता आहे सर्व्हिस रोड तो होणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी त्या ठिकाणी उपोषणासंदर्भात जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडं आपण पत्रव्यवहार केला आणि त्याच्यातून 3 विषय त्या ठिकाणी मी मांडलेले आहेत. ते 3 विषय नॅशनल हायवे लगतचा जो पोलादपूर जो साईट रस्ता जो आहे तो साईट रस्ता, तसेच चरई ग्रामपंचायती हद्दीमध्ये जे पुनर्वसनचा जो विषय आहे चरई बौद्धवाडी, तो पुनर्वसनचा विषय पूर्णपणे न झाल्यामुळं तो सुद्धा त्या ठिकाणी मी नमूद केलेला आहे. त्याचप्रमाणे महाड पोलादपूर हे जे असणारे पेट्रोल पंप जे आहेत ते इंधनाचे कटिंग करून त्या ठिकाणी ग्राहकांना लुटण्याचा प्रकार होत आहे. आणि त्याच्या अनुषंगानं सुद्धा मी माझ्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्या संदर्भात त्या ठिकाणी दिनांक 15 ऑगस्ट रोजी उपोषणाच्या त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. परंतु आज पोलादपूर तहसीलदार घोरपडे साहेब त्यांनी मला निमंत्रित केलं आणि माझे जे दिलेलं निवेदन आहे ते निवेदन त्यांनी पाहून मला त्यांनी एक आश्वासित केलं की दिनांक 14 ऑगस्ट 2016 रोजी 4 वाजता मीटिंगचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि हे जे संबंधित असणारे विषयाशी संबंधित निगडीत असणारे जे व्यक्ती आहेत त्यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. आणि त्यानंतर त्या चर्चासत्रातून पुढील जी दिशा उद्या ठरेल त्या चर्चेच्या दिशेप्रमाणे पुढील जी वाटचाल आणि पुढील जो विषय आहे तो कार्यक्रम पुढे नियोजित कार्यक्रम ठरेल असं मी ह्या ठिकाणी
नमूद करतो आणि थांबतो. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे, पोलादपूर. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.